मित्रांनो, मंथन पाळणकरच्या हत्येच्या निषेधार्थ 20 ते 25 जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री केडियानगर, टापर हॉस्टेल, आदिवासी नगर व शंकरनगर परिसरात सशस्त्र धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना घडली होती. मित्रांनो, या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना बुधवार 24 डिसेंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच 6 विधी संघर्षित बालकांना बाल न्यायासमोर हजर करण्यात आले आहे. मित्रांनो, पोलीस तपासात या तोडफोड, दगडफेक व लुटमारीच्या कटाचा सूत्रधार प्रेमश्याम चिलके, वय वर्ष 19, राहणार चिंचफेल, अमरावती असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे तो बॉलिवूड मधील प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा या डायलॉगच्या धर्तीवर प्रेम नाम है मेरा अशी स्वतःची ओळख करून देत असल्याचेही तपासात समोर आले. मित्रांनो, 19 डिसेंबर रोजी दुपारी मंथन पाळणकरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रेम चिलके व मंथन पाळणकर हे जीवाच्या कंठच्छ मित्र होते. या घटनेनंतर प्रेमने आपल्या गटातील 20 ते 25 जणांना ही बाब सांगून मंथनच्या मारेकऱ्यांविरुद्ध सूड उगवण्याची फौजदारी स्वरूपाचा कट रचला. त्यानुसार टोळक्याने एकमेकांना फोन कॉल करून बोलवणे आणि शहरातील विविध भागात धुमाकूळ घातला. मित्रांनो, मंथनच्या मारेकऱ्यांपैकी एक जण टापर हॉस्टेल तर दुसरा गोपालनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळताच या टोळक्याने राजापेठ तखतमल कडून केडियानगर, टापर हॉस्टेल, आदिवासी नगर व शंकरनगर परिसरात सशस्त्र धुमाकूळ घातला. या धुमाकूळात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, वाहनांची तोडफोड व लूटमारीचा प्रयत्न करण्यात आला. प्रेम चिलके विरुद्ध यापूर्वीही राजापेठ पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला यंदा जून महिन्यात 2 वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीचे आदेश डालवून 1.5 वर्षाची मुदत शिल्लक असतानाच तो शहरात दाखल झाला आणि सहकार्यांसोबत प्रत्यक्ष फिरत हा गुन्हेगारी कट रचून अंमलात आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मित्रांनो, या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध व पुढील तपास वेगाने सुरू आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.